मावळमधून पहिली महिला खासदार असा इतिहास घडणार आहे। माधवीताई नरेश जोशी महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यटन विकास, गड किल्ले, लेणी संवर्धन, पर्यावरणावर काम करण्याची ग्वाही। सर्वांगीण शाश्वत विकासासाठी जनतेने संधी द्यावी, माधवीताई जोशी यांचे आवाहन। वंचित बहुजन आघाडीच्या मावळ लोकसभेच्या अधिकृत उमेदवार माधवीताई जोशी यांची पत्रकार परिषद। जय भीम, जय शिवराय। उमेदवारी मिळण्यासाठी खूप खडतर परिस्थितीतून गेलेलो आहोत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीतून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे। खरंच मनापासून बाळासाहेबांचे आभार। आणि आत्ता आम्ही खेडेपाड्यात, वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये आणि शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरलेलो आहोत। स्वतः मी गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी। शहरामध्ये परिस्थिती बघितली तर तिथं खाजगीकरण आहे, नंतर रस्त्यांची कामं, कचरा, नंतर गटारी, हे जे प्रकार आहेत ह्यांची खूप हालत बेकार आहे। नंतर झोपडपट्ट्यांमध्ये गेलो तर त्यांना शौचालय नाही आहेत, नंतर बाथरूमची सोय नाही आहे आणि ज्या ठिकाणी ते राहतात तिथं लाईट, पाणी याचीसुद्धा सोय नाही आहे। तर नक्कीच मी हा तर बदल करणारच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जी उमेदवारी एक बाळासाहेबांनी दिलेली आहे महिला म्हणून, तर त्याचा नक्कीच मी फायदा घेणार आहे। कारण मावळमधून पहिली महिला खासदार हा इतिहास घडणार आहे। त्याच्यामुळं नक्कीच मला लोकांकडून, जनतेकडून आणि वाड्यांकडून खूप प्रतिसाद आहे की ताई नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आणि तशी ज्या भागामध्ये आम्ही पोचलो नाही आहे तिथून आम्हाला कळलं जातं आहे की ताई तुम्ही इथपर्यंत नाही आलात तरी आम्ही तुमचा प्रचार प्रसार हे सगळं चालू केलेलं आहे। प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाड्यांमध्ये सगळीकडे बघितलं तर बचत गट आहेत, पण नुसते नावाला आहेत। कारण खेडेपाड्यात, वाड्यांमध्ये बचत गटाच्या नावाखाली फक्त चालवलं जातं आहे बचत गट, पण त्यांना लघु उद्योग, जे बचत गटातून जे साधन सामुग्री हे मिळते ती मिळत नाही आहे त्यांना। शहरामध्ये पण तेच आहे। महिलांचे आरोग्याचे प्रश्न आहेत, नंतर बेरोजगारी आहे, चूल आणि मूल हा जो प्रश्न आहे तो अजूनसुद्धा आपल्याकडे आहे आणि तो मला सध्या सोडवायचा आहे। एकंदरीत प्रचार करताना दोन बलाढ्य उमेदवार तुमच्या समोर रिंगणामध्ये आहेत। आपली पहिल्यांदाच आपण उमेदवारी वंचित मधून लढताय। एकंदरीत प्रचार दरम्यान आपल्याला लोकांचं सहवास कसा लाभला? मी याचं उत्तर दिलेलं आहे मला वाटतं। ठीक आहे, लोकांचा प्रतिसाद आहे तो खूप छान आहे। जास्त करून महिला वर्ग जो आहे तो माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे की ताई यावेळेस महिला शक्तीचा, नारी शक्तीचा विजय असणार आहे। कारण आपण आऊसाहेब जिजाऊच्या मुली आहोत आणि सावित्रीच्या मुली आहोत आणि आई रमाईच्या मुली आहोत। त्याच्यामुळं आपल्या पाठी जी शक्ती आहे ती या तीन मातांची आणि जे ज्येष्ठ नेते होऊन गेले, ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं रक्त वाहिलेलं आहे, त्यांची शक्ती पाठीशी आहे, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत। त्यामुळे नक्कीच वंचित बहुजन आघाडीची जीत आहे। नक्कीच केलेला आहे बाळासाहेबांनी स्त्री शक्तीचा आदर। आणि असं कुठल्या पुस्तकात किंवा कायद्यात लिहिलेलं नाही आहे की ज्यांच्या पाठी राजकारणाचा वारसा आहे त्यांनीच राजकारण केलं पाहिजे। लोकशाही आहे, कोणीही उभं राहू शकतं, कोणीही निवडणुका लढू शकतात। त्याच्यामुळे असं काही नाही आहे। फक्त मला एक आदर वाटतो बाळासाहेबांचा की त्यांनी स्त्री शक्ती आणि फक्त मावळमध्येच नसून रायगडमध्ये सुद्धा त्यांनी स्त्री शक्तीचा विजय केलेला आहे। तर नक्कीच आम्ही त्या अनुषंगानेच काम केलेलं आहे आणि नक्कीच प्रयत्न खूप केलेत। रिझल्ट समोर येईलच आपल्या। मला कोणाबद्दल बोलायचं नाही आहे, मी माझं सांगते। माझ्या पुढे कोण आहे, पाठी कोण आहे याचा मी विचार केलेला नाही आहे। माझं जे काम आहे ते जनतेसाठी आहे आणि उमेदवारी नसताना त्याच्या अगोदरसुद्धा मी जनतेसाठी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे मला कुठलीच भीती नाही आहे की माझ्या पुढे श्रीरंगप्पा बारणे आहेत किंवा संजोग वाघेरे सर आहेत। माझं मी काम चालू केलेलं आहे आणि जनतेकडून मला तसा प्रतिसादसुद्धा आहे। ते पाड्यात आता जर आपण बघितलं तर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या बंद पडत चाललेल्या आहेत। जर आपण विचार केला तर आपल्या इकडे म्हणजे डोंगराच्या खाली, घाटाच्या खाली जर विचार केला तर आदिवासी वाड्या, पाडे आणि म्हणजे गरीब लोक जी डोंगरावरती राहतात यांची परिस्थिती आपल्याकडे भरपूर आहे। आणि जर त्यांना जर शिक्षण घ्यायचं असेल त्यांच्या मुलांना तर साहजिकच आहे जिल्हा परिषदेची शाळा जी आहे ती बेस्ट आहे। पण जर त्याच शाळा राहिल्या नाही तर त्यांच्या शिक्षणाचं काय?
तर नक्कीच मी हा प्रश्न संसदेमध्ये पहिला उचलणारच आहे की त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांची जी संख्या कमी करण्याचा चालू आहे तर ती रोखावी। तसं बघितलं गेलं तर खोपोली, रसायनी म्हणजे पनवेल या ठिकाणी कंपन्या भरपूर आहेत, पण तिथं जे स्थानिक आपली लोकं आहेत त्यांना रोजगार नाही आहे, कारण ती खोपोली आणि पनवेलच्या निम्म्यापेक्षा जास्त कंपन्या ह्या बंद पडल्यात किंवा त्यांचं स्थलांतर झालेलं आहे। तर हा जर मुद्दा जर आपले जर खासदार किंवा आमदारांनी जर उचलला नसेल तर थोडासा तो एक खूपच म्हणजे प्रश्नार्थक प्रश्न आहे, त्याच्यावरती विचार करायला भाग पाडत आहेत। कारण जर सामान्य लोकांचं आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही निवडून येत आहे त्या सामान्य जनतेचा जर विचार करून जर तिथं जर आपला एक सुद्धा मुलगा कामाला नसेल तर ही खूपच गंभीर गोष्ट आहे। आणि तो दुसरं झालं रस्त्यांचा विषय आता तर चालूच आहे, खूप चालू आहे, कारण ॲक्सिडेंट एवढे होत आहेत। पळसदारीची आता एक 6 महिन्याची पूर्वीची गोष्ट आहे, पाण्यासाठी ती मुलगी गेली असताना तिचा ॲक्सिडेंट झाला, तिच्यावरून गाडी गेली आणि तिचा जागेवरती मृत्यू झालेला आहे। म्हणजे पाणी शेजारी आहे पण त्यांना रस्ता क्रॉस करून जावं लागतं डोंगरावरून येऊन। त्यामुळे पाणी, लाईट आणि खेडेपाड्यांमधले ज्या समस्या आहेत आरोग्याच्या असतील, रस्ते, लाईट, पाणी ह्या तर आहेतच, याच्यावरती नक्कीच भर देणार आहे। आणि जे आपलं भीमाशंकर रोड आहे तो अजून स्थगित आहे, तो अजून झालेला नाही आहे, तर ते पण आहेत, लेण्या आहेत, डोंगर आहेत आणि पर्यटन स्थळं आपल्याकडं खूप आहेत। माथेरानचा जर विषय घेतला तर तो तर खूपच गंभीर आहे, कारण त्याचंसुद्धा संवर्धन झालेलं नाही आहे। आणि नक्कीच हे जे मुद्दे आत्तापर्यंत राहिलेले आहेत, गेल्या 10-15 वर्षात झालेले नाही आहेत, ते पहिले पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। लोकांना, नागरिकांना काय संदेश द्याल? सर्वांना एकच संदेश आहे की आपली जी ताई उभी आहे ती पहिल्यांदा खासदारकीचा उमेदवार आहे आणि जर निवडून आली तर इतिहासामध्ये एक इतिहास घडणार आहे की मावळची पहिली महिला खासदार ठरणार आहे मी। आणि नक्कीच जनतेला मी एकच सांगेन की मी माधवी नरेश जोशी, राहणार कर्जत, मावळ विधानसभेतून मी लढत आहे, तरी माझं जे निशाणी आहे ते ॲटो रिक्षा आहे आणि 9 नंबरचं बटन आहे। तर जनतेला एकच सांगणं आहे की आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना चान्स दिला, एक चान्स ताईसाठी द्यावा आणि भरघोस मतांनी मला निवडून द्यावं, एवढीच अपेक्षा। जय भीम, जय शिवराय होता। आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो, जिल्हा रुग्णालयामध्ये, उपजिल्हा रुग्णालय आपलं कर्जतचं, तिथं जाऊन आलेलो आहोत। खरंच जेव्हा आपण बघतो की एखादा जर पेशंट ॲडमिट असेल तर त्याची परिस्थिती काय असते, तो कुठल्या मानसिक स्थितीमध्ये असतो, आणि तेच जर आपण हॉस्पिटलची जर आपण घेतली, मनामध्ये जर विचार घेतला तर ती परिस्थिती आपल्या हॉस्पिटलची नाही आहे। ज्या सुखसोयी किंवा जी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे ती तिथं नाही आहे, तर नक्की तो पण विचार मी करणार आहे। तर पूर्ण जर तुम्ही चौकशी केली असेल तर नक्कीच आम्ही पूर्ण फिरलेलो आहोत। शहरी भागामध्ये आम्ही रॅली काढलेली नाही आहे, कारण ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो खूप मोठा आहे आणि आम्हाला कुठलाही नियम किंवा कुठलंही नियमाच्या उल्लंघन करायचं आहे असं काम करायचं नाही आहे। आम्ही तिथपर्यंत नसेल पोचलो तरी आम्ही आमचे कार्यकर्ते किंवा आमचे जे अधिकारी आहेत ते तिथपर्यंत पोचलेले आहेत, त्यामुळे आम्ही रॅलीला महत्त्व देत नाही, आम्ही माणसांपर्यंत पोचलो हे आम्हाला खूप महत्त्वाचं आहे। तो जो प्रॉब्लेम झाला तो वेळेचा प्रॉब्लेम होता, सरांच्या वेळेचा, कारण 10 तारखेला त्यांचा वाढदिवस होता आणि सर बाहेर होते, त्यामुळं टायमिंगचा जो मॅनेजमेंट आहे ती आमच्याकडून पण आणि थोडंसं त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्या बाजूने सुद्धा थोडंसं मिसगाईड झालेलं आहे, त्याच्यामुळं कॅन्सल केलं। संघटना तर आहेत 2-3 संघटना आहेत, एक पोलीस मित्र संघटना आहे आणि अजून 2-3 आहेत, पण मी अजून ऑल इंडिया पॅन्थर सेना आहे आणि अजून 2-3 आहेत, पण मला आता नाही ते हे आठवत आहेत, पण नक्कीच आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। आणि जरी जनता माझ्या समोर जरी नसेल तर पाठीमागून मला सगळ्यांचा पाठिंबा हा आहे। व्हिडिओ रिपोर्टर धर्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।